सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। राहत्याच्या विकासाची काळजी करायला आम्ही समर्थ आहोत, विरोधकांनी स्वतःची काळजी करावी। काही लोकांना पाहिल्यावर ते मानसिक रुग्ण वाटतात, अशी टीका भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केली आहे। गुरुवारी शहरातील बाजार तळाच्या कामाची पाहणी केली। गेल्या काही दिवसात विरोधकांनी या कामाच्या संथ गतीबाबत आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत केलेल्या टीकेला त्यांनी सडेतोड उत्तर दिलं। अहिलानगर जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच एखाद्या नगरपंचायतीकडून अशा पद्धतीने स्टॅम्प कॉन्क्रीटचं काम केलं जात आहे। हे साधं कॉन्क्रीटीकरण नसून त्याला आकर्षक बनवण्यासाठी टॉप लेअरिंग करावं लागतं, ज्यामुळे या कामाला थोडा वेळ लागला असं त्यांनी म्हटलं। श्रीरामपूर नेवासा रोडवरील ओव्हरब्रिजवर शुक्रवारी रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास एसटी बस आणि मारुती सुझुकी कार यांच्यात भीषण अपघात झाला। या अपघातात कार चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार शिर्डीवरून वर्ध्याच्या दिशेने निघालेली एसटी बस आणि मारुती सुझुकी कार यांच्यातील ओव्हरब्रिजवर समोरासमोर जोरदार धडक झाली। हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये कारचे मोठं नुकसान झालंय। अपघातामध्ये कार चालक जावेद शेख, मेडिकल चालक वॉर्ड 1 नंबर हे जखमी झाल्यात। आषाढी वारी निमित्ताने अहिलानगर शहरात येणारी संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पालखी सोहळा आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी दिंडी सोहळ्याच्या स्वागतासाठी पालिका सज्ज झाली आहे। संत श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात मार्केट यार्ड मध्ये मुक्काम असून ग्रंथराज ज्ञानेश्वरी दिंडी सोहळ्याचा वाडिया पार्क मध्ये मुक्काम आहे। दोन्ही ठिकाणी वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी महापालिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे। सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळताच युसुफ चौगुले यांनी महिनाभरात पुन्हा कायद्याची पायमल्ली केल्याचं कन्येघाटातील एका अपघातात समोर आलंय। त्यामुळे त्याला तत्काळ पकडून मकोकाची कारवाई करावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने जिल्हा पोलीस अधीक्षक व संगमनेरचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। त्याला मध्य प्रदेशातून बेकायदेशीर गावठी कट्टे व जिवंत कारतूसाची तस्करी करताना पकडलं होतं। हे कट्टे त्याने पठार भागातील आणि जिल्ह्यातील हिंदूवादी कार्यकर्त्यांना सोपवण्यासाठी आणल्याचा आरोप केला जात आहे। कर्जत नगरपंचायतीतील राजकीय सत्ता संघर्ष पुन्हा एकदा निर्णायक टप्प्यावर पोहोचलाय। नगराध्यक्ष रोहिणी घुले यांना पदावरून हटवण्यासाठी एकत्र आलेले राम शिंदे आणि रोहित पवार समर्थक नगरसेवक आता उपनगराध्यक्ष संतोष सोपान म्हेत्रे यांच्या विरोधात ही आक्रमक झाले असून त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आलाय। त्यामुळे नगरपंचायतीतील पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला असून 15 जुलै रोजी होणाऱ्या विशेष सभेकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय। नगराध्यक्षांची निवड झाल्यानंतर लगेचच गटनेते प्राध्यापक सतीश पाटील यांनी उपनगराध्यक्षावरील अविश्वासाचे पत्र नगराध्यक्ष छाया शेलार यांच्याकडे दिलं। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। केंद्र व राज्य सरकार वारकरी संप्रदायाच्या पाठीशी असून वारीतील अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील असून या क्षेत्राला अवर्ग मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची आणि श्री क्षेत्र पिंपळनेरला जाणारे रस्ते कॉन्क्रीटीकरणाचे करण्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी शुक्रवारी दिली। केंद्र व राज्य सरकार वारकरी संप्रदायाच्या पाठीशी असून वारीतील अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील असून या क्षेत्राला
अ वर्ग मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची आणि श्री क्षेत्र पिंपळनेरला जोडणारे रस्ते कॉन्क्रीटचे करण्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी शुक्रवारी दिली आहे. जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारनेर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आलाय. या निवडणुकीत पारनेर मतदारसंघातून विद्यमान संचालिका गीतांजली शेळके यांच्या उमेदवारी सोबत खासदार निलेश लंके, आमदार काशीनाथ दाते, शिवसेना नेते सुजित झावरे, राहुल शिंदे, विश्वनाथ कोरडे यांच्या भूमिका निर्णायक ठरणार आहेत. सरकारी सेवा संस्था मतदारसंघ 106 मतदार, बिगर शेतकरी मतदारसंघ 98 मतदार, शेतीपूरक सभासद मतदारसंघ 109 मतदार आहेत. त्यापैकी अद्याप 46 ठराव झाल्यात. राहुरी तालुक्यातील आरळगाव येथील शेतजमिनीच्या वादाच्या रागातून एका 25 वर्षीय तरुणाला लग्न समारंभात गाठून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी राहुरी पोलिसांनी दोघांसह 7 ते 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. भरत हरिभाऊ वेताळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 7 जुलै रोजी दुपारी 1:30च्या सुमारास हे तांदुळवाडी येथील रहाणे मंगल कार्यालयात लग्न समारंभासाठी गेले होते. त्यावेळी विजय झुंगे यांनी त्यांना फोन करून लग्नात भेटण्यास सांगितलं. अहिल्यानगर जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या अकोले तालुक्यातील घाटघर येथील आरोग्य पथकाच्या नवीन इमारतीला उद्घाटनापूर्वीच गळती लागल्यामुळे संतप्त सूर उमटला. याबाबत लोक प्रतिनिधींसह प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्याची ओरड ऐकू येत आहे. ठेकेदार व सार्वजनिक बांधकामाच्या गलथान कारभारामुळे सुमारे 1,68,00,000 रुपये खर्च करून बांधलेल्या या इमारतीला गळती लागल्याने नवीन इमारतीच्या कामाबाबत उद्घाटनापूर्वीच प्रश्नचिन्ह उभं राहिलं. दरम्यान गळक्या इमारतीत रुग्णांवर उपचार करण्याची वेळ आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आली आहे. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथं संपतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.